हो द्या, या माणसाची माहिती कशी काढायची आता? हे बघ, त्या धनवड्याचा बिझनेस काय करी त्याची माहिती काढायला पाहिजे. तो कुठं जातोय, कुठं बसतोय, कुठं उठतोय, ह्या सगळ्याची माहिती मिळाली की नाही, मग याचा खोटारडेपणा कसा पुढे आणायचा ते चांगलं माहिती आहे मला. राणा म्हणतच होता तो माणूस लय मोठा आहे, मोठा बिझनेसमन आहे, तेव्हा लय हुशार असणार आहे. आपल्याला ह्याची लवकरात लवकर माहिती काढायला पाहिजे बघ. हे बघ बरकत, ही झोलर माणसं किती बी हुशार असू देत, पण सगळ्यांच्या सवयी सारख्याच असतात. म्हणजे एखादं ताणलेलं जनावर जसं तळ्यावर जाते की नाही, तशी ही कुठेतरी बसत असणार आहे. त्यांच्या त्या ठिकाणाचा एकदा का शोध लागला का नाही आपल्याला की मग बघ. चल साहेब, तुम्ही त्या धनवडे साहेबांच्या गाडीवर काम करताय ना? होय. अहो लय ऐकले तुमच्या साहेबांचं नाव. बघा की आम्हाला पण काय काम मिळते काय. बघूया. हा, दोघंच आहे आम्ही. हा तेवढं. हा, काय म्हणत होता? साहेबांचं लय बिझनेस आहेत. पोलीस खातं खिशात असतं साहेबांच्या. वा, लयच मोठा आहे की तुमचं साहेब. कुठं गाठ पडतील तुमचे साहेब? साहेब असं कोणाला नाही गाठ पडत. तुमचं काय काम आहे मला सांगा. नाही नाही, आम्ही ते साहेबांनी सांगितलं असतं की. अहो नाही, मला सांगा, मी त्यांना सांगतो. नाही नाही, मग आम्ही त्या ऑफिसात आल्यानंतर की नाही त्यासनी भेटतो. हा, तुमची मर्जी. निघा निघा. सांग प्रिय माही तुले आठवण येते का? सांग प्रिय माही तुले आठवण येते का? मग माया सारखीच रातची तू बी दारू पिते का? सांग प्रिय माही तुले आठवण येते का? मग माया सारखीच रातची तू बी दारू पिते. आंबे, आज तर लय उशीर झाला तुले. 4 ट्रक पाठवायचे होते, ते पाठवून दिलं. असं ते सेटिंग सगळं व्यवस्थित लावलं का तू ना? हा, लावले साहेब. चांगलं बायका लेकरा सोबत रात्री जाऊन झोपाचं. ते पोलीसवाले जास्त जागून राहिले बे आजकाल. अहो साहेब, पोलिसाचं भ्या तुम्हाला कसलं? आपे मले कसलं आलं बे भेवान पेव. आता ते एकाचा माज उतरवून आलो ना मी पोलीस स्टेशन मध्ये. कोण साहेब? आपे तो कोण, सोनेवाडी पोलीस स्टेशनचा तो हवालदार नाही का, काय राणा का फाना नाव आहे त्याचं. त्याला आपले साहेब आहे ना, त्यांनी तेले एका प्रसंगात अडकवण्याचं मला काम दिलं होतं. आणि ते काम केलं बी मी. पण ते काम करताना माझा फोटो त्याला सापडला ना. अरे बाबा, मग काय आला तो तरा तरा माझ्याकडे म्हणे पोलीस स्टेशन मध्ये चल. आता मी काय घाबरतो का तेले? तुले तर माहिती आहे, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे माझा स्वभाव कसा बिनधास्त आहे ना. घाबरतो की काय मी? मी म्हटलं चल तर चल. मग तिकडे पोलीस स्टेशन मध्ये गेल्यावर दाखवला दिलं मी कायदा. चांगलं अडकवूनच टाकलं, चांगली यांची ठोकली त्याच्यावरती. अरे आपल्या साहेबाच्या वाकड्यात जायचं म्हणजे काय, आणि तो पण हवालदार. मग 12च्या भावात जाणार बघा. अबे 12च्या नाही बे, 13च्या भावात टाकतो की नाही पाहतच राह तू आता. उद्या तिने आपल्या रानाला अडकवल्यावर गेला तर इंगाच दाखवतो. तू आणि मी दोघं जाऊन काय होणार रे? त्यापेक्षा तू एक काम कर, राणादाला फोन लाव. हा, रानालाच बोलवून घेता. एक घास गावचा, एक घास चिवचा, एक घास राणादाचा. चांगलंच माहितीये का नाही, तू रुसली की मी तुझे लाड करतोय, होय ना? मग करायलाच पाहिजे, मी चतुर भिंगरी आहे. एकच मिनिट. हा बरकत. राणा, अरे तुला जे ना अडकवले तो आमच्या समोरच बसलाय. अरे आम्ही त्याचा पाठलाग करत इथं अमृत हॉटेल जवळ आलोय. तो आणि त्याची गँग आहे.
बसल्यात सगळीजण. काळ धंदा राणा असणारच की. अरे तुला कसा अडकवला ह्या पुशार कॅमेरा त्याच्या गँग सोबत बसलाय तो. बरं मला सांग अजून किती जण आहेत? 3-4 जण तरी आहेत बघ. राणा हे मला त्यांचं नेहमीच हॉटेल वाटायला. सगळी टोळी इथेच बसले त्यांची. तुला लय हुशारीनं अडकवलंय राणा तिने. तुझ्या बरोबर अवधी आहे ना व? अवधे बी आहे की. बघा तुम्ही तिकडेच थांबा. संशयाला अजिबात काय करू नका. मी लगेच पोहोचतोय. रंग्यात पकडून त्याचा आजच्याच निकाल लावायचा. चालतंय ये लवकर. आलो लगेच. या भेटू. काय झालं राणादा? अरे राणादा काय झालं? राणादा अरे थांब की. हल्ली यांचा स्वभाव फारच चिडखोर होत चाललाय भाऊजी. वहिनी राहणार तरी काय करणार आता? गोष्टीच अशा घडायला लागल्यात. हो पण आपण सगळ्यांनीच ना जरा काळजी घ्यायला पाहिजे. होय. अंजली राणा ग अजून भरवतात राजलक्ष्मी. म्हणून लहान पोरं असावीत बघ घरात, म्हणजे थोरल्यांचा राग जातोय. राणा लक्ष्मीला भरवलंच काय? राणा अरे हे कुठे निघाले? अहो राणा अहो 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 कुठे राणा. निघालाय तुम्ही? अहो अहो कुठे निघालाय ते तर सांगा. राणा अरे राणादा पिस्तूल घेऊन गेलाय. काय? हो त्याला फोन आला आणि गेला. अरे देवा बोधा का तिला बघा. राणाचे नवऱ्याला पाहिजे. साहेब तुमचं नाचच करायचं नाही बघा. अब 20 ट्रक पळतात नव्हे आपले. 20 ट्रक किती? 20 ट्रक. No. 20 trucks are running on the road. My. अंडू वाटलं का तुम्ही? अब लय पोत आहे आपली. आहेच की. म्हणून राजकारणी आणि पोलीस तुमच्या मागे पुढे असतात बघा. साहेब लय रुबाबदार दिसता तुम्ही. हो जेव्हा हे जर टाळकं फुड वाटायली मला. अरे मला बी तेच वाटायले रे. खरं रानात आहेस तो पण आपण काय करायचं नाही. अवध्या बरकत. राणा हे बघ. सांग प्रिय माय तुले आठवण येते का? ए! माया मागवा माग. तू वय मी. तुला काय वाटलं मला तुझी शाळा कळणार नाही? अरे तुझ्यासारख्यांना कसा सरळ करायचा चांगलंच माहिती आहे मला. राणा हे एकटाच नाही, ह्याचा कोणतरी साहेब आहे. त्याच्या सांगण्यावर ह्याने सगळं केलंय. आम्ही सगळे कानानं ऐकले. होय होय होय. कोण आहे तुझा मोठा साहेब? हा अरे गप गुमान सांग नाही तर हाड खिळखिळे करेन तुझी. काय बोलतोय तू? ए बस. कसला साहेब? लुच्चा लपंगा माणूस आहे यो. ए नाव सांग नाहीतर. नाहीतर काय? धमकी देऊन राहिलं तू मले? काय पाहून काय राहिलं बे? आपे माराने आले धरून. एक पाऊल जरी पुढे टाकलं तर थोबाडाचा नक्षा बदलून टाकीन मी. वा माग. ए गप गुमान सांग नाहीतर तुझं काय खरं नाही सांगून ठेवतोय. सांग की
कुणाच्या सांगण्यावर नाही समजा केलंस तू? मला घाबरवलं आलं का पण? हा तुला काय वाटलं तू या धमकीने घाबरून जाईल मी? हा नाही सांगत जा, काय करायचं ते कर. तू सांगितलं नाहीस का नाही? तुला जित्ता सोडणार नाही सांगून ठेवतोय मी. काय करायचं ते कर. तू असं ऐकणार नाही. बोल की आता, बोल. राणा नको. हो नाही कायदा हातात कायले घेऊन राहिला भाऊ तू? राणा नाव सांग. राणा नको राणा. हो मग ए जागेवर हलायचं नाही तर डोसक्यात गोळी घालीन तुझ्या. नाव सांग. नाव सांग. अहो नाव सांग. नाव सांग नाही तर राणाजी. सांग लवकर. अहो हे काय करताय तुम्ही? अहो ह्योच माणूस आहे त्यो. त्यानं आपल्या घरात बॅग ठेवले. अहो याचा एक मोठा साहेब आहे. नाव कळलं का नाही तर समजा कोणी सुटणार. हे असं कोण सोडवणार आहात तुम्ही? हो बाई, समजून सांगा तुमच्या नवऱ्याले. पागलपणाचे दौरे पडून राहिले, दवाखान्यात घेऊन जाते आले. हे जास्त बोलला तर इथंच हातपाय तोडून टाकेन. अरे वा हा? अरे एका इज्जतदार माणसाच्या अंगावरती हल्ला करून राहिले तुम्ही. हा बरोबर नाही केलं तुम्ही. महागात पडेल हा, सांगून ठेवतो तुले. अरे मग आता तुला पडेल. नाव सांग नाही तर तुला चित्ता सोडणार नाही मी सांगून ठेवतोय. अहो बस झालं आता. तुम्हाला चौकशी करायची असेल ना तर रीतसर चौकशी करा, पोलिसात तक्रार करा. पण आता अशा पद्धतीनं तुम्ही काही करायचं नाहीये, कळलं? अहो पण घरी चला, घरी चला तुम्ही. अरे तुला चित्ता सोडणार नाही सांगून ठेवतोय. तुम्ही घरी चला. सोडणार नाही तुला सांगून ठेवतोय. हॅलो साहेब. बोला मालक. अहो कायचा मालक आणि कायचा पिलक हो. अहो वरची बारी होता होता वाचली ना माईवाली. काय झालं? काय झालं म्हणजे तुम्ही तर बोलत होते तो राणा लय साधा माणूस आहे, त्याला काही घाबरायचं काम नाही म्हणून. अरे भाई साधाच आहे तो. अरे तो राणा का नाही एकदम भोळा सांब आहे, म्हणून एवढ्या सहजासहजी आपल्या जाळ्यात अडकायलाय. अहो कायचा साधा माणूस आहे हो तो. लय डेंजर माणूस आहे. पिस्तूल लावली होती त्यानं मले. म्हणे तुझ्या बॉस कोण आहे ते सांग. हा गोळी घातलीच होते त्यानं माझ्या डोक्यामध्ये. त्याची बायको टाइमवर आली म्हणून वाचलो, नाही तर काड्या गौऱ्या गेल्या होत्या ना भाऊ माझ्या मस्तामध्ये. काय अहो काय म्हणजे हो, रामनाम सत्य झालं होतं ना भाऊ मायावालं. अहो लय डेंजर माणूस आहे. त्याचा काहीतरी बंदोबस्त करा, नाही तर जीव जाईल ना मायावाला. बायकोला एकटाच आहे ना भाऊ मी. हे बघा, काळजी करू नका धनावडे. मी असताना का नाही घाबरायचं नाही. इथनं पुढं तुमची भीती घालवणं ही माझी जबाबदारी आहे. काय भाऊ आता तुम्ही. गोदा का अजून कशी आली नाही? माझा जीव लय घाबरा घाबरा झालाय बघा. काय भलतं सलतं झालं नाही म्हणजे झालं.
ए बाई, तिन्ही सांजाचं नीट बोल जरा. अहो तसं नाही गोदाका, रानात एकतर पिस्तूल घेऊन गेल्यात, ते बी भडकल्यात. मला डाऊट आला म्हणून बोलले. ए तुझा डाऊट ना तुझ्या जवळ ठेव आणि कामावर ध्यान दे. ध्यान हाय माझं गोदाका, मला काळजी वाटली म्हणून आली इकडं. हो राणा कधी येणार? झालं नसेल ना? आला राणा. काय रे राणा, असं येड्यासारखं काय करायलास आणि कुठं गेलतास तू? काय झालं? झालं नाही, पण नको ते होऊन बसलं असतं. आम्ही वेळेवर पोचलो म्हणून बरं. म्हणजे काय झालं असतं? राणा त्या माणसावर गोळी चालवणार होता, थोडक्यात वाचलाय. ते गोळी झाडणार नव्हतो, ते मी फक्त भ्या धावत होतो. पण एखाद्यावर असं बंदूक रोखणं काय बरोबर नाहीये. उद्याच्या उद्या हे पिस्तल तुम्ही पोलीस स्टेशनला जमा करायचंय. राणा त्या माणसाने एनसी केल्या तुझ्यावर आणि तू त्याच्यावरच बंदूक रोखतोयस वे. अरे उद्या गाडीला धडकून जरी मेलं तरी तुझ्यावर येणार नाही काय? आज जे केलं ना ते अगदी भयंकर होतं. आपल्या घरात शोभत नाही. वय ते मी उद्या पिस्टल परत करून टाकणार आहे आणि तसं बी मला ते जमा करावं लागणारच आहे. जमा करूनच टाका. आपल्या घरात नकोच आहे. उद्या परत राग आला तुम्हाला तर उगाच रिस्क नकोय कसली. उद्या करतो परत. ठीक आहे, आता हे पिस्तूल कपाटात ठेवा. मला नजरेसमोर सुद्धा नकोय. काय करायचं हो यांचं गोदाक्का? वहिनी, राणादाला चूक कळली. तुम्ही राग सोडा आणि शांत व्हा. माधुरी, काय काम होतं काय? नाही. मग ते आता तुम्हासनी कसं सांगू? लहान तोंडी मोठा घास. आता बोल की काय झालं? मला लय टेन्शन आलंय हो भाऊजी. कसलं? मी या घरात आलो आणि 7:30 सुरू झाली. आधी वाडा गेला ना तर हे समज सुरू आहे. माझं पायगुणच लय खराब आहे बघा. बघ उगा खुळ्यासारखं काय बी बोलू नकस. असं काय बी नसतंय. माझं मलाच लय वाईट वाटायलंय हो. ती माणसं तुम्हाला अडकवायला बघायला आणि ही माणसं लय डेंजर असतात. माझा भाऊ बी त्यांच्या नादाला लागून बाद झाला हो. तू काय बी काळजी करू नकोस. आणि हे पायगुण वगैरे असं काय बी नसते. मग समजात महत्वाचं, घरात तुझ्याबद्दल असं कोण बी काही विचार करत नाही. तवय डोसक्यात समजा काढून टाक आणि ते पहिलं रडणं बंद कर. डोळे पुस, रडणं बंद कर. भाऊजी, मी मामांसकट बोलू काय? त्यांच्या लय मोठ्या मोठ्या ओळखी आहेत. ते तुम्हाला पक्क सोडवतील बघा. अगं पण मी काय चुकीचं केलंच नाही तर मी अडकणार बी नाही. तुम्ही सांभाळून राहा. असली माणसं लय बेकार असतात. किती बी बेकार असू देत, पण माझ्या पुढे यांचं काय बी चालणार नाही. आज जरा दम भरला असता का नाही तर पोपटासारखं बोलला असता. पण ऐन टायमाला अंजलीबाई आल्या आणि राहिले. पण परत जर गाठ पडला ना तर त्यासनी खडसावून विचारा. ही असली माणसांना जगासमोर आलीच पाहिजे. हे तरी येणारच. पण भाऊजी, तुम्ही सांभाळून राहा. येतो मी. मामा संगत बी बोलून घेतो. नाही म्हणजे समध्यांनी जोर लावला ना तर तुम्ही लवकर सुटाल ह्यातनं. येतो.